हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवला आपण होममेड केक अगदी सोप्या पद्धतीनं. आणि तुम्हाला जर हा आईस केक घरच्या घरी शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं 1 कप प्रीमिक्स. इथं मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलं होतं आणि तुम्हाला हे प्रीमिक्स केकच्या दुकानावर कुठे पण मिळून जाऊ शकतं. आणि त्यासाठी घालायचे 2 चम्मच तेल घालायचं. प्रीमिक्समध्ये 2 चम्मच तेल घालायचं. नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की ज्या कपाने आपण प्रीमिक्स घेतलं त्याच कपाने इथं 1 कप पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हा एवढा कप मी पाणी घेतलं होतं आणि पूर्ण बॅटर इथं मिक्स करून घ्यायचं. बॅटर बघा मी एवढं मिक्स करून घेतलं होतं. नंतर घ्यायचं इथं केकचं भांडं. आणि केकचं जर भांडं नसेल तर तुम्ही कोणतं पण गोल भांडं घेऊ शकतात, पातेलं वगैरे. नंतर त्या साईजचा आपल्याला बटर पेपर कापून घ्यायचा. इथं मी त्या अगोदर बटर पेपर कापून घेतला होता गोल आकाराचा. आणि गोल आकाराचा जर बटर पेपर तुम्हाला कापायचा असेल तर असं करून घ्यायचं, म्हणजे भांड्याचं माप घेऊन कापायचा. आणि इथं मी आपला बटर पेपर कापून घेतला होता गोल आकाराचा. नंतर भांड्यामध्ये थोडं तेल घालायचं, म्हणजे आपला बटर पेपर सरकणार नाही. आणि इथं आपला बटर पेपर मी भांड्यामध्ये टाकून दिला. नंतर घ्यायचं इथं आपल्याला होममेड ओव्हन तयार करून घ्यायचं. नंतर इडली पात्र घेतलं मी इथं, त्यात घालायचं मीठ. मिठावर ठेवायची जाळी. आणि नंतर 5 मिनटं अगोदर हे गॅसवर ठेवून द्यायचं गरम होण्यासाठी. आणि जे आपण केकचं बॅटर तयार केलं होतं ते केकच्या भांड्यामध्ये टाकायचं. आणि त्याला टॅप टॅप असं 2-3 वेळेस करून घ्यायचं, म्हणजे जे छोटे छोटे बबल्स असतात ते निघून जातात केकमधले. आणि नंतर आपल्या इकडं ओव्हन पण गरम झालं होतं. नंतर द्यायचा केक ठेवून द्यायचा आणि 15 मिनटासाठी झाकण व्यवस्थित बंद करून ठेवायचं. मधात उघडून बघायचं नाही. तोपर्यंत आपण शुगर सिरप करून घेतला होता, म्हणजे 2 चम्मच पाणी आणि 2 चम्मच साखर असं उकळून घेतलं होतं. नंतर त्याला थंड करून घ्यायचं, अगदी एकदम थंड असं करून घ्यायचं. आणि नंतर इकडं मी केकची क्रीम पण अगोदर वर काढून ठेवली होती फ्रीजमधून, म्हणजे ती व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजेत. आणि नंतर आपला इकडं केक पण तयार झाला होता. छान असा टंब फुगला होता. नंतर असा केक आपला चेक करून बघायचा. आणि इथं आपला केक आता तयार झाला होता. नंतर मी खाली काढून घेतला केक. आणि केक थंड होईपर्यंत आपण क्रीम इथं फेटून घेऊया. नंतर इकडे आपली क्रीम पण मेल्ट झाली होती. नंतर इकडे मी 1.5 चमचा क्रीम फेटून घेतली. नंतर एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे अगोदर. आणि नंतर घ्यायची बीटर मशीन घ्यायची. आणि बीटर मशीनचे जे 2 साचे असतात ते लावून घ्यायचे. आणि ही तुम्हाला फ्लिपकार्टवर 200 ते 250 पर्यंत बीटर मशीन मिळून जाईल. आणि नंतर आपली इथं क्रीम मी फेटून घेतली होती. आणि हळूहळू अशी क्रीम फेटून घ्यायची. नंतर 5 ते 6 मिनटामध्ये आपली क्रीम इथं फेटून तयार झाली होती. आणि तुम्ही बघू शकता क्रीम कशी चेंज झाली होती.
नंतर इकडं आपला केक पण थंड झाला होता आता, आणि केकचा जो बटर पेपर असतो तो काढून घ्यायचा. आणि बटर पेपर कापताना थोडंसं केकचं माझ्याकडून प्रॉब्लेम झाला होता. नंतर हळूहळू असा बटर पेपर काढून घ्यायचा. आणि नंतर चाकूच्या साहाय्याने अगोदर कट करून घ्यायचा पूर्ण गोल बाजू. आणि आपला केक एकसारखा कट व्हावा म्हणून आपण दोऱ्याचा वापर करायचा. इथं जे कट केलं होतं आपण चाकूने त्यात दोरा टाकायचा आणि असं ओढून घ्यायचं, म्हणजे पूर्ण बाजू आपली केकची व्यवस्थित ओढल्या जाते. नंतर इथं केक आपला कट झाला होता. नंतर घ्यायचा केक बेस, त्याच्यावर थोडी क्रीम लावून घ्यायची म्हणजे आपला केक सरकणार नाही म्हणून. थोडी अगोदर केक बेसवर क्रीम लावून घ्यायची. नंतर ठेवायचा केक आणि जे आपण शुगर सिरप बनवलं होतं ते केकवर घालायचं आता, म्हणजे त्याने केकची चव एकदम छान लागते. नंतर टाकायची क्रीम आणि व्यवस्थित सर्व बाजूला टाकून द्यायची. आणि तुम्ही जर याच्यात क्रश जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पायनॅपल, मँगो हे क्रश वापरू शकतात, पण ज्यांना मला केक द्यायचा होता त्यांना नाही आवडत होतं. पूर्ण असं मी केकला कोटिंग करून घेतली खालच्या बाजूला. आणि नंतर जी वरची बाजू तुटली होती ती अशी ठेवून घेतली मी आणि तिला पण व्यवस्थित कवर करून घेतली क्रीमने. आणि आता पूर्ण बाजू अशी मी इथं कवर करून घेतली. आणि नंतर गोल आकार देऊन घ्यायचा केकला. आणि नंतर आता केक आपला इथं कोटिंग झाली होती, व्हाईट कोटिंग झाली होती. नंतर आपल्याला कलरचा बनवायचा होता. इथं आपल्याला येल्लो कलरचा केक बनवायचा होता, म्हणून मी थोडी साईडला क्रीम अगोदर काढून ठेवली होती. नंतर त्यात घातली थोडं फूड कलर येल्लो. आणि नंतर बघा आपली क्रीम अशी फेटायची की ती आपलं पातेलं उघडं पण केलं तर ते क्रीम आपली खाली पडता कामा नाही. अशी इथं क्रीम फेटून घ्यायची. आणि नंतर येल्लो कोटिंग करून घेतली होती मी केकला. अगोदर व्हाईट कोटिंग करून घ्यायची, नंतर येल्लो करून घ्यायची. आणि सर्व बाजूला मी अशी येल्लो क्रीमची कोटिंग करून घेतली होती. आणि इथं आता आपली येल्लो पण कोटिंग झाली होती. चला मग नंतर घ्यायची पायपिंग बॅग. आपल्याला केकवर डिझाईन बनवायची होती म्हणून त्यासाठी घ्यायची पायपिंग बॅग. आणि त्यासाठी घेतलं तुम्ही रोज नोझल. ते पायपिंग बॅगमध्ये असं टाकून द्यायचं आणि परत थोडं कट करून घ्यायचं पायपिंग बॅगला. आणि आपल्याला येल्लो व्हाईट अशी फुलं बनवायची होते म्हणून मी थोडा येल्लो कलर टाकून घेतला अगोदर. क्रीममध्ये येल्लो कलर घालायचा नाही, असा पायपिंग बॅगमध्ये कलर घालायचा. आणि कलर घातल्यानंतर वरून घालायची क्रीम. अशी पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून घ्यायची. आणि नंतर आता आपला केक मी 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता. आणि नंतर अशी फुलं काढून घ्यायची. व्हाईट येल्लो फुलं खूप छान दिसतात अशी जर तुम्ही काढली तर. आणि इथं हळूहळू अशी मी फुलं काढून घेतली होती सर्व. आणि त्याच नोझलने मी अशी छोटी छोटी खाली पण फुलं काढून घेतली. आणि सर्व फुलं आपली इथं खालचे पण तयार झाले होते. अगदी सोप्या पद्धतीनं आपण होममेड आईस केक इथं घरी तयार करू शकतो. आणि त्यानंतर राहिलं होतं माझं फक्त केकवर नाव टाकायचं. त्यानंतर मी व्हाईट क्रीम घेतली थोडी आणि बड्डे बॉयचं नाव समर्थ असल्यामुळे मी त्याच्यावर नाव समर्थ टाकून घेतलं. आणि ही होममेड केक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.